नाही, मी याच्याकडे कोणत्याही नजरेने सध्या बघत नाही, कारण जे काही बघायचं कोणत्याही मुद्द्यावर ते विधानसभेच्या विविध आयुधांचा उपयोग करून बघेन. चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत. तुम्हाला देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण दिल्याचं किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केलेलं आहे, परंतु तुम्ही उपस्थित नसल्यामुळे एक वेगळ्या चर्चा नाही, माझं मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा सकाळीच झाली. मुख्यमंत्री महोदय जाताना मी त्यांना सांगितलं की काल मग निमंत्रण आलं, काल जोरगेवारांचा मिस कॉल आहे माझ्याकडे, पण मग हा काही आता ही जी शिफ्टिंग चालू आहे आणि उद्या शिर्डीला जायचं असल्याने आज माझं येणं शक्य होणार नाही, कारण माझा शिफ्टिंगचा शेवटचा दिवस आहे. किशोर जोरगेवार यांना चंद्रपूरमध्ये ताकद दिली जात असल्याचं पक्षाकडून दिसून येत आहे का मुख्यमंत्र्यांकडून? कुठेतरी सुधीर मुनगंटीवार यांना डावलून किशोर जोरगेवार यांना ताकद दिली जाते. अहो, ताकद कोणी दिव्यानी मोठा होतो का? मी इतकी झाडं गावली, शेवटी कोणतं झाड गावल्यावर त्या झाडाचा गुण असतो किती उंच जायचं. हे कोणत्या झाडाला किती खतपाणी दिल्याने कोणतं झाड मोठं होतं का? असं असतं तर मग आपलं एक एक झाड 100 फुटाचं येऊ शकलं असतं. असं काही खतपाणी दिल्याने होतं का? आपापल्या कामाने प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं. खतपाण्याने प्रत्येक झाडाची उंची किती व्हावी हे ठरलं असतं. भाऊ, विधानसभा निवडणुकी दरम्यान काही लोक आपल्यातून सोडून गेले होते, त्यांना पुन्हा एकदा परतीचे वेध लागलेले आहेत. चर्चा सुरू आहे, काही नेत्यांनी भेटीगाठी देखील सुरू केल्यात. अशा परत येणाऱ्या नेत्यांचा काही विचार केला जाईल? नाही, याची माहिती माननीय अध्यक्ष महोदय व माननीय मुख्यमंत्री महोदय ठरवतील. फक्त एवढंच आहे की जर ज्यांनी विधानसभेत विरोधात काम केलं म्हणा किंवा विधानसभेमध्ये बंडखोरी केली, उमेदवार उभे राहिले, त्यांना पक्षात घेताना मला वाटतं की त्याचा अतिशय काळजीपूर्वकच निर्णय केला पाहिजे. अन्यथा मग कार्यकर्त्यांना असं वाटायला लागेल की ठीक आहे, क्षणिक बंडखोरी केली तरी हा पक्ष इतका मोठा आहे की या पक्षात आपण कधीही प्रवेश करू शकतो. आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की याचा मग दूरगामी दीर्घकालीन काय परिणाम होईल याचा विचार केल्याशिवाय असे निर्णय करताना सावधानी करणे आवश्यक आहे. भाऊ, काल राष्ट्रवादी शरद पवार यांचा जो पक्ष आहे त्याचा एक मेळावा झाला. त्यामध्ये तरुण सगळे नेतृत्व जे आहे तरुण कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी केली आहे. जयंत पाटील यांना पत्र हटवण्याची मागणी त्या ठिकाणी केलेली पाहायला मिळाली. मी म्हणूनच म्हणतो की हा विषय त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. असा कोणताही पक्ष असेल